गेल्या अनेक वर्षांपासून राजगुरुनगरमधील सर्व नागरिकांचा विश्वास जिंकणारी गॅस एजन्सी म्हणजे सीके लुणावत गॅस एजन्सी आता आणखीन जोमाने आपल्या सेवेत. नवीन गॅस कनेक्शनसाठी फक्त अर्ज करा आणि मिळवा काही मिनिटात आपला गॅस बुक केल्यावर आता आमच्याकडे येण्याची गरज नाही. आपला गॅस अगदी काही मिनिटात आपल्या घरी होणार घरपोच. संपर्क सीके लुणावत गॅस एजन्सी, देवकृपा सोसायटी, वाडा रोड, राजगुरुनगर. मोबाईल नंबर 9274144545. बामा, हरळा नदी, कुमंडला नदी असेल वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्याचबरोबर उजवा, डावा कॅनल आणि चाऱ्यांच्या माध्यमातून लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये शेती केली जाते आणि या शेतकऱ्यांना अलीकडच्या कालावधीमध्ये औद्योगिकीकरण वाढल्यामुळं काही भाग शेतीपासून जरी बाजूला गेला असला तरी अनेक वर्षापासून पूर्व भागातील शेतकरी असतील, मध्य भागातील शेतकरी असतील आणि ज्यांच्यासाठी ही बैठक महत्त्वाची आहे तो पश्चिम भागातील सर्व शेतकरी बांधव असेल, ज्यांच्या शेती अजूनही त्या ठिकाणी चालू आहे, चांगल्या प्रकारे चालू आहे, त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी योजना मिळाव्या. केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल, पंचायत समितीच्या माध्यमातून असेल, या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम मग या प्रत्येक विभागाच्या माध्यमातून कृषी विभाग असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि संबंधित सर्व विभाग यांच्या माध्यमातून गावच्या शेतकऱ्यांपर्यंत तालुक्यात असणं हे या बैठकीचं खरं उद्दिष्ट आहे. आणि त्या भूमिकेतून गेल्या वर्षभरामध्ये प्रत्येक वर्षी ही खरीप हंगामपूर्व बैठक 1 महिना अगोदर या ठिकाणी का घेतली जाते तर महिन्याभरामध्ये उर्वरित ज्या काही गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत त्या करण्यासाठी मध्यंतरीचा कालावधी आपल्याला उपयोगी येत असतो. आणि या योजना आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत जर पोहोचवायच्या असतील तर आपण आजच्या बैठकीमध्ये ज्या सूचना किंवा जी चर्चा झाली की आपल्या गावापर्यंत वाणी साहेबांनी मगाशी सांगितलं की 31 मे पर्यंत ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, कृषी सहाय्यक असतील यांनी गावातील शेतकऱ्यांना या योजना किंवा या आढाव्याच्या संदर्भात माहिती देऊन त्यांचंही म्हणणं ऐकून घेऊन त्यासाठी काय उपाययोजना वेळेत करता येईल हे आपलं कर्तव्य आहे. आणि हे करत असताना यापूर्वीच्या कालावधीमध्ये आपल्याला बियाण्याच्या संदर्भात असेल, खताच्या संदर्भात असेल किंवा योजनांच्या संदर्भात असेल काय काय अडचणी आल्या तर आपली समन्वय समिती या ठिकाणी काम करत आहे. आणि प्रांत साहेबांनी सांगितल्यानुसार समन्वय समिती पुढे आलेल्या अडचणी आपण सोडवल्या की नाही आणि कशा पद्धतीने सोडवल्या, शासनापर्यंत काय कळवलं किंवा ज्यांच्यातून चुका झाल्या त्यांना काय शासन झालं हे सुद्धा आजच्या बैठकीत सांगणं गरजेचं आहे. आणि या शेतकऱ्यांना जर न्याय द्यायचा असेल तो त्याचं काम करत असतो. काही शेतकरी कमी शिकलेले असतात, काही मध्यम शिकलेले असतात, काही अनुभवाने पुढे जातात आणि काही उच्च शिक्षित असतात. उच्च शिक्षित शेतकऱ्यांना सुद्धा अनुभवाची गरज असते, मार्गदर्शनाची गरज असते. आणि हे मार्गदर्शन कृषी सहाय्यक बांधावर जाऊन करत असतात, योजना देत असतात. त्या योजना खऱ्या अर्थानं लोकांना शासनाने खूप मोठ्या योजना दिलेल्या आहेत. याच्यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा त्याचा पाठपुरावा करणं, समजून घेणं हे शेतकऱ्यांचंही कर्तव्य आहे. त्यामुळे गाव स्तरावर जास्तीत जास्त समन्वय साधून या योजना शेतकऱ्यांपर्यंत कशा पद्धतीने जातील याच्यासाठी पुरेपूर आपला वेळ द्या. खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वासीच परंपरा, सोने चांदी, हिरे मोती, दागिने, नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ, पेशी शेजारी, राजगुरुनगर. 9850919999.